नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी सायन्सचे चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. तर आपण बऱ्याच वेळा ऐकलेलं आणि पाहिलेलं देखील आहे की आपल्या सभोवताली विविध प्रकारच्या आपत्ती आलेल्या असतात आणि आपण दररोज कुठल्या ना कुठल्या न्यूजमध्ये पाहत असतो की कुठल्यातरी देशामध्ये किंवा कुठल्यातरी प्रदेशामध्ये विविध प्रकारचे डिझास्टर म्हणजे आपत्ती आलेली आहे. आपत्ती म्हणजे भूकंप, दुष्काळ किंवा वादळ या विविध प्रकारच्या आपत्त्या आहेत. आपण ते पुढील चॅप्टरमध्ये किंवा आपल्या ह्या पुढील लेसनमध्ये पाहणारच आहोत. तर डिझास्टर मॅनेजमेंट याचा अर्थ आहे आपत्ती व्यवस्थापन. तर आपल्या सभोवताली किंवा आपल्या पाहण्यामध्ये आणि अचानकपणे आपल्या आयुष्यामध्ये एखादी आपत्ती आल्यानंतर आपण त्याला सामोरे कसे जावे आणि त्यावर आपण कुठली काळजी घेऊ शकतो ह्याविषयी ह्या चॅप्टरमध्ये सांगलेले आहे. तर आपण चालू करूया विद्यार्थी मित्रांनो आपला चॅप्टर नंबर 10 डिझास्टर मॅनेजमेंट. तर आपल्या ह्या चॅप्टरमध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टीविषयी सांगलेलं आहे की आपल्याला विविध प्रकारच्या समस्या येत असतात आणि त्यामधनं मार्ग कसा काढायचा आणि डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन म्हणजे अचानक आलेली आपत्ती किंवा आपण तयार केलेली मॅनमेड आपत्ती मॅनेजमेंट ह्याविषयी देखील यामध्ये सांगलेलं आहे. We have studied two types of disaster namely. चॅप्टरमध्ये सांगल्याप्रमाणे आपण दोन प्रकारच्या डिझास्टरविषयी आज पाहणार आहोत. तर डिझास्टर मॅनेजमेंटला आपण एक सरळ भाषेमध्ये म्हणायला गेलं किंवा एक व्याख्येमध्ये म्हणायला गेलं तर डिझास्टर इज ए सडन इव्हेंट दॅट कॉजेस इनॉर्मस लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. म्हणजे सडनली एखादा आपत्ती आपल्या आयुष्यामध्ये येतं तेव्हा आपल्या जे प्रॉपर्टीला किंवा आपल्या संपत्तीला किंवा आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला किंवा आपल्या सभोवताली एखादी विशिष्ट प्रकारचा लॉस ज्यावेळेस घडतो आणि सडनली घडतो, ज्याचा आपल्याला कुठलाही थांगपत्ता नसतो किंवा आपल्याला काही माहिती नसतं, त्यावेळेस त्या गोष्टीला आपण डिझास्टर असं म्हटलं जातं. आता डिझास्टर मॅनेजमेंट दोन प्रकारचे असतात आपण पाहिलेलं आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मॅनमेड डिझास्टर म्हणजे काय? तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये मॅनमेड डिझास्टर म्हणजे आपल्या ह्युमन नेग्लिजन्सने म्हणजे निष्काळजीपणाने किंवा इंटेन्शनली ॲक्ट इज कॉल्ड मॅनमेड डिझास्टर. म्हणजे इंटेन्शनली ॲक्ट किंवा एखादी गोष्ट मानवाने इंटेन्शनली केलेली असते. आता आपण एखादं जंगल बघतो, जंगलमध्ये आपण वृक्षतोड आपले मानव अत्यंत तीव्रतेने किंवा खूप प्रकारच्या जंगलतोड होत आहेत. त्यामुळे काय होतं रे बाळांनो, तर त्यामुळे विविध प्रकारचे डिझास्टर आपल्याला भविष्यामध्ये पाहायला ड्राफ्ट म्हणजे दुष्काळ पाहायला मिळतो आपल्याला किंवा एखादं जोरदार आपली जर वर्षा म्हणजे पाऊस आल्यानंतर तिथं पाणी थांबणार नाही कारण वनस्पती वगैरे नाहीत, त्यांना ते रोखून धरणार नाही. त्या जमिनीने ते तसंच पाणी सरळ येईल आणि आपल्याला फ्लड किंवा दुसरा विविध प्रकारचे आपल्याला आपत्ती पाहायला भेटतील. आता त्याच्यामध्ये आपण एक फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं तर लिकेज ऑफ पॉयझनस गॅसेस. आपण निष्काळजीपणा केली एखाद्या कंपनी किंवा इंडस्ट्रीयलमध्ये, त्यावेळेस आपल्याला काय भेटतं रे पॉयझनस गॅसेस लिकेज होतो. भोपाळ गॅस ट्रेजेडी आपण तुम्ही ऐकलीच असेल. तर भोपाळ गॅस ट्रेजेडीमध्ये बऱ्याच लोकांची काय झालेलं आहे, जीवन संपवावं लागले किंवा जीवन गमवावं लागलेलं आहे. ठीक आहे. ट्रेन ॲक्सिडेंट आपण पाहिलेलं आहे. निष्काळजीपणाने ट्रेन आपण मानवी जीवन आपलं किंवा मानव चालवतो त्याला, त्यामुळे आपण काय म्हणणार त्याला मॅनमेड, की आपल्या मानवाच्या हातामध्ये ते सगळ्या गोष्टी असतात. तर एक साधं सोपं म्हणायचं गेलं की मानवी कृत्याने किंवा मानवी निष्काळजीपणाने जी मोठी आपत्ती आपल्या ओढून येते ती आपत्तीला आपण काय म्हणणार मॅनमेड डिझास्टर. आणि त्यामध्ये आपण मानवाने केलेल्या चुकांमुळे विविध प्रकारचे जे आपण पाहिलेले लिकेज ऑफ पॉयझनस
किंवा ट्रेन ॲक्सिडेंट्स अशा प्रकारचे विविध आपल्याला डिझास्टर पाहायला मिळतात. तर आपण आता सेकंड पॉईंट बघणार आहोत नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टर म्हणजे काय बाळांनो? तर नॅचरल डिझास्टर म्हणजे नॅचरलच अर्थामध्ये आपल्याला आपलं उत्तर सापडून येतं. नॅचरल म्हणजे काय रे? निसर्गाने. निसर्गामुळं आपले डिझास्टर म्हणजे काय? आपत्ती एखादी आलेली आहे, ती आपत्ती म्हणजे नॅचरल डिझास्टर. नॅचरल डिझास्टर एक व्याख्या करायला गेली तर कॉज्ड बाय नॅचरल प्रोसेसेस ऑफ दी अर्थ इज कॉल्ड नॅचरल डिझास्टर. कॉज्ड बाय नॅचरल प्रोसेस, नॅचरलच्या प्रोसेस नुसार आपल्या अर्थ अर्थ म्हणजे काय रे? पृथ्वी. पृथ्वीवर एखादा जर डिझास्टर आला असेल तर त्याला आपण नॅचरल डिझास्टर असे म्हणू शकतो. तर आता याच्यामध्ये काय येतं? भूकंप. भूकंप आपल्या हातात असतो का रे? भूकंप नसतो आपल्या हातामध्ये. अचानकपणे नॅचरली डिझास्टर म्हणजे कधी पण आपला भूकंप कुठं पण होऊ शकतो किंवा आपल्या मानवी चुकामुळे अशा चुका हे असं भूकंप वगैरे येत नसतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? नॅचरल डिझास्टर म्हणजे निसर्गाने आपल्याला एखादा अचानकपणे दिलेला डिझास्टर म्हणजे आपत्ती, ओढून आलेली आपत्ती. त्याला मग आपण काय म्हणतो? नॅचरल डिझास्टर्स. आता स्टॉर्म्स म्हणजे काय रे? वादळ. वादळ हे अचानकपणे येतं. अचानकपणे आलेल्या वादळाला देखील आपण काय म्हणू? नॅचरल डिझास्टर. आपण नंतर काय आले रे? फ्लड्स म्हणजे काय रे? पूर वगैरे. आपल्या नदी नाल्यांना ज्यावेळेस पूर येतो आणि प्रचंड नुकसान करून जातो, त्याला पण आपण काय म्हणू? नॅचरल डिझास्टर. हे फ्लड वगैरे काय आहे? अतिवृष्टी किंवा जास्त पाऊस झाल्यानंतर आपल्या नदी नाल्यांना किंवा ओढ्यांना अचानकपणे खूप जोराचं किंवा मोठा पूर येतो. त्यावेळेस आपला बरंच नुकसान होत असतं, शेतकऱ्यांचं असो किंवा मानवी वस्तीमधलं असो. त्यावेळेस आपण खूप मोठ्या समस्येला सामोरे जातो. ही मोठी आपत्तीच आहे ना आपल्यासाठी. तर त्यामुळे त्याला काय म्हणायचं आपण? नॅचरल डिझास्टर.